गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला। श्री शरद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी श्री भालचंद्र गंद्रे आणि बाळू जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचप्रमाणे पंडित औरंगाबादकर यांच्या सनई वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसंच महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक श्रीकांत बोजेवार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। भजन, कीर्तन, भंडारा आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी मी भूमिपुत्र ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। श्री शरद कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि कार्यक्रम सुद्धा सकाळपासून असतात। पंडितची शयनाई असते, त्यानंतर कोळी लोकांचं भजन असतं, त्यानंतर एकता वारकरी निकम गुरुजींचं भजन असतं, मग आरती, पुन्हा संध्याकाळी कोळी महिला मधल्या कामामध्ये फक्त या ठिकाणी 1 ते 4 वाजेपर्यंत भंडारा जोरात होतो। त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 दत्त भगिनी मंडळाचं भजन असतं, त्यानंतर कोळी समाजाचं संगीत असतं, त्यानंतर त्याचमध्ये 6 ते 7 या दरम्यान महिलांचं हळदी कुंकू आयोजन करतो आणि नंतर निकम यांचं वारकर यांचं पुण्याची गणना कोण करी हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।